नमस्ते मित्रांनो, माझ्या नाईस स्टोरी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. वर्षभराने त्याच्या प्रेमाला नवी कलाटणी आली. तिला दिवस गेलेत. संसार आता भरणार होता. त्यांचा आनंद गगनात मावेना. घरभर नाचत दोघांनी उत्सव साजरा केला. एक एक क्षण दोघांना भरभरून जगायचे होते. आता पासनचं त्यांची प्लॅनिंग सुरू झाली होती. पण एवढी मोठी जबाबदारी ती एकटी कशी पार पाडेल याची मात्र तिला काळजीच वाटत होती. शिवाय घरचे कोणी मोठे व्यक्तीही त्यांच्या पाठीशी नव्हते. आर्थिक परिस्थितीही जरा नाजूकच होती. त्यातल्या त्यात यांचा काही भरोसा नव्हताच. कधी पलटी मारेल काही नेम नाही. तिच्या मनाच्या तळ्यात मात्र अजूनही दुगदुगी सुरूच होती. कसं करायचं, काय करायचं आणि कुठे करायचं, शिवाय डॉक्टर कुठला निवडायचा, खाण्यापिण्याचं कसं, 7वा महिना कधी आणि कुठे करायचा, कुठे बाळंतपण करायचं, त्याने मनातल्या मनात सगळंच ठरवून घेतलं होतं. या सगळ्या प्रश्नांचा तिकडे तिच्या डोक्यात मारा सुरू होता आणि इकडे तो सर्व ठरूनही बसला होता. तो खूप उत्साही होता. त्याला त्याची जबाबदारी कळली होती आणि तसे तो वागत देखील होता. आता जेमतेम गोड बातमी कानावर आली होती. पूर्ण शिखर गाठायचं बाकी होतं. दुसऱ्या दिवशी दोघेही हॉस्पिटलला जाऊन आलेत. सगळं छान होतं. एका बातमीने आयुष्य बदललं की काय असं त्यांना वाटू लागलं. सगळं असंच आनंदाने आणि व्यवस्थितपणे पार पाडावं अशीच ती ईश्वरचरणी बजायची. तो तिची हवी तशी सगळीच काळजी घ्यायचा. तिच्या आवडीनिवडीकडे विशेष लक्ष द्यायचा. नकोसोको ते सगळे नखरे झेलायचा. अगदी कट्याला काटा भिडताच औषधी देण्यापासनं तर सुजून टम्म झालेल्या पायांना तेल लावण्यापर्यंत सगळं सुरळीत करायचा. बाळाने हालचाल केली की लगेच पोटावर हात ठेवून बोलायचा. बाळही त्याला मस्त प्रतिसाद द्यायचा. तिला 7वा महिना लागला. पाळणा करायची वेळ आली. दोघेही खूप उत्साही होते. अगदी सगळं नियोजन करून पाळणा करायचं ठरलं. हिरवी साडी चोळी, फुल माळा, पाळणा सजावट सगळं करायचं ठरलं. जवळपासचे मित्र-मैत्रिणी, येणारे जाणारे नातेवाईक, ऑफिसची मंडळी सगळ्यांना निमंत्रण दिलं. खरं तर त्यांच्या घरचा हा पहिला आनंद ते सगळ्या सोबत द्विगुणित करणार होते. सगळे हजर होतं. तिला आवडणाऱ्या सगळ्या पदार्थांचा जेवणात समावेश करण्यात आला होता. अगदीच पाणीपुरीपासनं तर रसमलाईपर्यंत सगळंच होतं. दोघांनी छान पाळण्याच्या वेळेला मज्जा केली. सगळं नियोजनाप्रमाणे पार पडलं. सगळी मंडळी हर्षोल्लासाने परतली. तो मित्रांच्या बिल्डिंगच्या खालीपर्यंत सोडायला गेला. ती कपडे बदलून बेडवर आरामाला गेली. रात्रीचे 11 वाजले होते. ती खूप सुखावली होती. सगळं तिने रंगवलेल्या स्वप्नाप्रमाणे चाललं होतं. एक क्षण असं वाटलं, चिमटा घेतला तर मोडेल की काय. विचारात तिचा डोळा लागला, पण तो अजूनपर्यंत परतला नव्हता. झोपेत रात्री तिने कळ पलटला आणि तिचा हात बेडच्या दुसऱ्या कडेला गेला. तिने हात त्याच्या छातीवर ठेवण्यास पलटवला. तिला जागा रिकामी दिसली. ती थोडी दचकली. वाटलं तो बाथरूममध्ये वगैरे गेला असावा. पण खूप वेळ होऊनही
हो परतला नाही, तो परतला नाही. तेव्हा ती घाबरली. काटा 2च्या पुढे तरला होता. ती दिवसभराच्या धावपळीमुळे खूप थकली होती. कधी डोळा लागल कळलंच नाही. तिने त्याला फोन केलेत, पण तो उचलेना. तिला काळजी वाटू लागली. वेळ भराभर पळत होता, तसा तिच्या हृदयाचा कंपनही वाढत होता. तिच्या मनाच्या तळ्यात होणारी दुगदुगी खरी तर नाही होणार ना, विचाराने अंगात कपकपी भरली होती. रात्रीचे 3 वाजले. आता मात्र तिची शंका प्रत्यक्षात खरी उतरणार की काय या विचाराने तिला धडकी भरली. तिचं बीपी वाढू लागलं. छाती भरू लागली. श्वास लागू लागला. छातीत कळ दाटू लागले. काय होतं आहे तिचं तिलाच कळेना. तो परतल्यावर आपलं काय करेल? आपल्या बाळाचं काय होईल? विचारानेच डोक्याला मुंग्या येत होत्या. तो आला तर आपलं काहीही बरं वाईट करेल. त्याचा धोका आपल्या बाळाला होईल. त्याच्या हैवानी कृत्यामुळे पुढे काय होईल? मी लपून जाऊ काय? नाही तो शोधेल अन परत मागच्या वेळेसारखं चिडून राग काढेल. कसं करू? काय करू? तिचं डोकं चालेना. तिने डोळे बंद केले. पूर्ण हिंमत एकवटली अन देवाला हात जोडून प्रार्थना केली. देवा, आतापर्यंत मी प्रेमापोटी सगळं सोसत गेले, पण आता पुढे नाही. आज मी हरली तर माझं बाळही हरेल आणि जीवाला मुकेल. याचं हे नेहमीचं नाटक मला आवरावंच लागेल. मी शिक्षित आहे, शोषित नाही. मी केवळ माझा संसार वाचावा म्हणून सहन करायचे. पण आता माझ्या बाळाचं जीवनही माझ्यावर अवलंबून आहे. एका व्यसनाधीन मनोवृत्तीपुढे मी आई म्हणून तरी अजिबात हरणार नाही. आज काय ते याचं सोक्षमोक्ष लावूनच देते. त्याला वाटतं 2 घूट पोटात गेले तर तो पूर्ण राज्य जिंकू शकतो. आज त्याचा हा भ्रम तर मी नक्कीच तोडणार. बायको म्हणून मी तुला कधी हे बळ नाही मागितले, पण एक आई म्हणून मी तुला विनवणी करते. नाही तर हा आमचं जगणं मुश्कील करेल. आज परीक्षा आहे एका आईची, त्यात यश दे. साथ दे देवा, मला बळ दे. एवढं बोलून तिने पोटावर हात ठेवला अन त्याचा सामना करायचं ठरवलं. आता जर त्याच्यापुढे नमलं तर आपल्यासोबत आपल्या बाळाचाही जीव जाईल. आता त्याचा सामना करायलाच हवा, नाही तर बाळ जन्माला आल्यानंतरही त्याचे माझ्याच सारखे हाल होतील. म्हणून ती तयारीला लागली. हातात बाहेर ठेवलेला दांडू घेतला आणि सोफ्यावर जाऊन बसली. जीव धडधडत होता, पण ती घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायचं होतं. रात्रीचे 2:50 झाले होते. तिला चाबीने दार उघडण्याचा आवाज आला. तिचे हृदय जोराजोरात धडधडू लागले. डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या. तिने लांब श्वास घेतला. दांडूची पकड आणखीन मजबूत केली. त्याने दार उघडलं. त्याला अजिबात होश नव्हता. त्याने शूज काढून फेकले आणि डोलत डोलत खोलीच्या दिशेने गेला. त्याची नजर सोफ्यावर बसलेल्या तिच्याकडे गेली. तिच्या श्वासाचा वेग वाढला होता. तो तिच्याजवळ गेला. त्याचे डोळे व चेहरा लालबुंद झाला होता. घमघम दारूचा वास येत होता. कपाळावरून थेंब थेंब घाम टपकत होता. त्याने तिच्याकडे बघितले. एकदम घाणेरड्या हैवानी लूक दिलं
आणि ताकदीने तिचे केस ओढून तिला खाली पाडण्याचा प्रयत्न केला. तिने पूर्ण जोर एकवटला अन हातातला दांडू त्याच्या हातावर दणकन मारला. तसाच तो ओरडला आणि हात झटकू लागला. तिने एक जोरात लाथ मारून त्याला जमिनीवर पाडलं. नेहमी लाथाबुक्क्या खाणारी ती आज प्रेम विसरून आपल्या गर्भातील बाळासाठी लढत होती. नालायक, तुझ्यासाठी मी माय बाप सोडले, सारं सुख ऐश्वर्य सोडलं. माझ्या आईबाबांनी खूप समजवलं होतं, पण तुझ्या नादी लागून हरवलं. माझं अस्तित्व जीवापार प्रेम केलं आणि तू माझा जीव घ्यायच्या मागे लागला. मारतो, दारू पिऊन तमाशे करतो. एक जोरात दांडू मारत ती प्रतिशोधाने म्हणाली. तो मोठ्याने ओरडला. एकदा झालं, दोनदा झालं, आता परत तिसऱ्यांदाही तेच. प्रेमापोटी सहनही केलं. वेळोवेळी तुला माफ करून जवळही घेतलं. पण आता चुलीत गेलं प्रेम. माझ्या बाळाचं जर काही बरं वाईट केलं ना, तर फोडूनच ठेवील. दणादण दांडू हाणत ती आपला राग काढीत होती. दारूच्या नशेत सगळं विसरून जातो. काय केलं, कसं केलं, काही लक्षात नाही राहत ना तुझ्या? आता बघतेस तू हे विसरतो की नाही? तुझे सगळं नाटक मी झेलते. राहून राहून दवरे पडतात काय रे तुला? दे दणादण करता करता तिचं बोलणंही सुरू होतं. तो दणके पडले की ओरडत होता. तिने त्याला चांगलंच हाणला. जिकडे पडेल तिकडे दिल्या. काही सुस्ती केली नाही. स्वतःवर केलेल्या एकाएक लाथाबुक्कीचा चांगलाच बदला घेतला. तो मोठ्याने ओरडत होता. आई गं, आई गं, बोंबलत होता. जेव्हा तो मारायचा अन ती ओरडायची, तेव्हा तो अजून जोरात तिला मारायचा. तिने पण तसंच केलं. असं झोडपलं की परत त्याची कोणावर हात उचलायची हिम्मतच नाही होणार. त्याचं पौरुषत्व एका झटक्यात काढलं. शेवटी त्याने डोळे लावले. तिने त्याला तिथेच तसाच पडून राहू दिलं आणि स्वतः बेडवर येऊन लेटली. तिच्या डोळ्यातील अश्रूंचा ओघ भरभरत होता. आज जर तिने हिंमत एकवटली नसती तर तिच्या बाळाचा जीव गेला असता. एक बायको, एक प्रेयसी जरी आज हरली असेल, पण एक आई मात्र जिंकली होती. तिने देवाला हात जोडून आभार व्यक्त केले. त्याला असं बघून क्षणभर तिचं मन पिघळत होतं. पण आपल्या होणाऱ्या बाळाचा विचार करून ती नमली नाही. लांब श्वास घेत घेत तिने डोळे बंद केले. सकाळी 11च्या सुमारास त्याचा डोळा उघडला. स्वतःला खाली झोपलेला पाहून तो बिचकला. त्याला उठताही येईना. त्याने कसा तरी प्रयत्न केला, पण रात्रीच्या मारामुळे अंग अकडलं होतं. त्याने तिला जोराचा हाक मारली. ती दचकूनच उठली. जरा भीतच बाहेर गेली. तो म्हणाला, यार जरा बघ ना, अंग दुखते आहे माझं खूप. अजिबात उठता येत नाही. येते आहे. आणि मी इथे खाली कसा झोपलो, काही आठवतच नाही आहे. तिला आता थोडी हिंमत आली होती. तिची चाल लगेच बदलली. तिने मुद्दाम नाटक करत म्हटलं, अरे मला कसं कळायचं, मी तर तुझ्या हाकेनेच उठले. आणि काय तू परत वचन मोडलंस ना? अगं आधी उचल तर मग सांगतो. त्याला थोडा आधार देऊन
तिने त्याला उठवले. काल सगळे जबरदस्ती घेऊन गेलेत मला, पण मला काही आठवत नाही आहे. 2 घूट पोटात गेले की काय आठवतं तुला? हे बघ, आपल्या बाळाची शपथ नाही घेणार. यानंतर ये बाळाला मध्ये घालू नकोस. आपलं बघ तुला काय करायचं ते. अगं खरंच नाही घेणार. पण काय झालं असेल? मला एवढा त्रास का होतो आहे? दुखतंय गं सर्व. मला काहीच कळत नाही आहे. ती काहीही न बोलता तेथून निघून गेली. त्याची चांगलीच खोड मोडली होती तिने. मनोमन ही खूप समाधानी होती. ईश्वरीय शक्तीमुळे त्याला काही आठवतही नव्हतं. तिने आता ठरवलंच होतं, यानंतर हा पिऊन आला तर याची खोड मोडायचीच. असं सोडायचं नाही. पण देवाच्या कृपेने ती पाळी तिच्यावर परत आतापर्यंत तरी आली नाही. त्यांना 2 वर्षाचा मुलगा आहे. सध्या तरी त्याचा संसार गुण्या गोविंदाने नांदतो आहे. पण तिच्या मनमनाच्या तळ्यात अजूनही दुगदुगी सुरूच असते. अशी वेळ परत आली तर ती नमणार नाही, याच्यावर ती अजूनही ठाम आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशा अनेक छान छान स्टोरी घेऊन परत येणार. थँक्यू.